जो पितृपूजन करत नाही, आपलं स्वतःचं जो पालन करत नाही, हे सगळे श्वास घेतात पण मुडदे आहेत. लक्षात नाही का? पुन्हा सांगतो, श्वास घेतात पण तरी प्रेत आहेत. असे कोण? अशी माणसं ज्यांना आईबापांनी पैदा केलं, पितरांनी पैदा केलं, पण पितृकार्य करत नाहीत, श्राद्ध करत नाहीत, ते श्वास घेतात तरी मुडदे आहेत. आणि ज्यांच्याजवळ धन आहे, धन असूनही जे कृपण आहेत, धर्मकार्यात धन लावत नाहीत, ते चालते बोलते श्वास घेणारे मुडदेच आहेत. बकाने विचारलं, भूमीपेक्षा वजनदार काय आहे? आकाशापेक्षा उंच काय आहे? कोण वायूपेक्षाही वेगवान चालतो आणि कोण माणसापेक्षा बलवान आहे? धर्मराजांनी सांगितलं, महाराज, आई पृथ्वीपेक्षाही भारी आहे, महती पृथ्वीपेक्षाही मातेची श्रेष्ठ आहे, आणि आकाशापेक्षाही पिता उंच आहे. आणि वेग माझ्या मते मना इतका वेग वायूलाही नाही, तो सगळ्यात वेगवान आहे. आणि कोण माणसाला भारी पडते म्हणजे याचा अर्थच असा की माणसापेक्षा बलवान कोण आहे? चिंता. चिंता असे चतुराई घटे, दुःखसे घटे शरीर, पाप से लक्ष्मी घटे, कह गए दास कवी. पण कमाल म्हणतात, चिंता बिना नाही चतुराई, दुःखबिन नाही शरीर आहे. दुःखसे घटे, काय सांगावं, हे वाईट, पण याच्यावरून माणूसच नाही. साऱ्याचं असं आहे, वायूपेक्षाही मन वेगानं चालत असते. सगळ्यात भारी माता म्हणून मातृदेवो भव, आणि आफ्टर दॅट पितृदेवो भव. वजन मातेचं जास्त आहे. प्रश्न विचारलाय, कोण झोपताना पापणी मिटत नाही, कोण जन्मानंतर हालचाल करत नाही, कुणाला हृदय नाही, आणि कोण वेगानं चालतो. त्यांनी सांगितलं, मासा पाण्यात झोपत नाही. झोपतो काय? पापणी नाही मिटत. झोपतो, पापणी नाही मिटत. जन्म झाल्यावर हालचाल करत नाही अंड. आणि दगडाला हृदय नाही, किंवा जी दगडाच्या हृदयाची माणसं आहेत त्यांना हृदय आहे पण ते दगड आहेत. वेगानं धावणारा नदी सगळ्यात वेगवान, तिला कोणी अडवू शकत नाही. ती समुद्राला शेवटी जाऊन मिळतेच. मित्र कोण आहे? प्रवासात मित्र कोण आहे? घरात मित्र कोण आहे? रोग्याचा मित्र कोण आहे? आणि मरणाराचा मित्र कोण आहे? 4 प्रश्न आहेत. प्रवासात जो सहप्रवासी आहे तोच मित्र आहे तुमचा. संसारात भार्या मित्रम प्रवासेसु, पत्नीपेक्षा मोठा मित्र संसारात कोणी नाही. आणि आता औषध आणि वैद्य रोग्याचा मित्र आहे. आणि दान मरणाऱ्या माणसाचा मित्र आहे. मरणाऱ्या माणसाचा मित्र कोण? दान. म्हणून काही लोक मरण्याच्या आधी खंडीवर धान्य दान करतात. काय पण नाही केलं, आता तरी करा, कारण ते दानाचं पुण्य त्या जीवात्म्याबरोबर चालत असते आणि त्याला जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातून मार्ग काढून ते दानाचं पुण्य त्याला देते. राजा, एका शब्दात धर्माची व्याख्या सांग. श्लोक कसा आहे? एका शब्दात, पाल्लाळ लावू नको. एका शब्दात यश म्हणजे काय सांग. एका शब्दात स्वर्ग प्राप्त कशानं होतोय सांग. आणि एका शब्दात सुख म्हणजे काय सांग. हे सांगितलं महाराज. एका शब्दात धर्माची व्याख्या करायची असेल तर कुशलता ही व्याख्या आहे धर्माची. कुशल म्हणजे न बोचू देता गवत उपटणे. कुश, एवढी कुशलता जर असेल माणसाला धर्म करतो. हे धर्माचं सूक्ष्म रूप आहे. आणि दान यशाचं मूळ आहे. तुमचे कोट्यावधी रुपये बँकेत असतील, तुम्हाला कोणी ओळखणार नाही, पण समजा हे 17 आहे, इथे तुम्ही 8 दिवस, 4 दिवस, 2 दिवस अन्नदान केलं तर सगळ्यांना जाणलं जाईल की हा माणूस धर्मात्मा आहे. म्हणून दान यशाचं मूळ आहे, सत्य स्वर्गाचं मूळ आहे, आणि शील सुखाचं मूळ आहे. कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट.
लक्षात आलं की नाही? प्रश्न आहे, माणसाचा आत्मा कोण आहे? देवकृत मित्र कोण आहे? उपजीवनाचं साधन काय? आणि मानवाचं शाश्वत कशात आहे? पुत्र पित्याचा आत्मा आहे, दुसरा आत्मा प्रत्येकाचा पुत्र प्रत्येक पित्याचा आत्मा आहे. आणि दैवकृत मित्र पत्नी आहे फक्त. कारण विधीनं लग्न लावल्यानंतर अग्नीच्या साक्षीनं दैवकृत विधानानं ती मित्र झालेली आहे, ती कधी तुटण्याचं कारणच नसतं. दानच मी तुम्हाला सांगितलं मानव जीवनाचा सार आहे, सगळ्यात मोठा धर्म आहे आणि सगळ्यात सदा फल देणारा फळ. सदा पश्चाताप कशामुळे होईल? कोणाची संधी जुनी होत नाही. तर सगळ्यात मोठा धर्म कोणता? धर्म तर अनेक आहेत, सर्वधर्मान परित्यज्य म्हणजे धर्म अनेक आहेत. दया परमधर्म आहे. दया धर्मना छाडी जबलक घटमो परमधर्म आहे दया. आणि हाच धर्माचा अक्षय मार्ग आहे. मनाला आवरून धरल्यानंतर पश्चाताप करावा लागत नाही. का? मन पुन्हा मागं फिरत नाही. सज्जनांची मैत्री कधीही जुनी म्हणजे जीर्ण होत आणि दुर्जनांची मैत्री कधी नूतन राहत नाही. राजा, मृत पुरुष कोणता आहे? मेलेला माणूस कोण आहे? मृत राष्ट्र कोणतं आहे? निष्प्राण मेलेलं श्राद्ध कोणतं आहे? आणि मेलेला यज्ञ कोणता आहे? मेलेलं भजन नाही, कारण भजन मेलेलं नाहीच आहे. प्रश्नचारी विचित्र आहेत. मृत माणूस कोण? मृत राष्ट्र कोणतं? अतिशय दारिद्र्य जर असेल, एकदा जेवायची सोय नसेल, तर त्या माणसाला चालता फिरता मुर्दा समजा. कारण दारिद्र्य काहीच त्याला करू देत नाही ना, म्हणून तो माणूस मृत आहे. अराजक राष्ट्र मृत आहे. स्त्रीच्या हाती ज्या राष्ट्राची सत्ता आहे, बालकाच्या हाती ज्या राष्ट्राची सत्ता आहे, ते राष्ट्र मुर्दा आहे. म्हणून स्त्री शासन करणारं राष्ट्र, बालक शासन करणारं राष्ट्र आणि अराजकता त्या राष्ट्रात आहेत, ही राष्ट्र मेलेली आहेत. श्रोत्रिय ब्राह्मणा वाचून श्राद्ध होत नाही, आणि केलं तर ते मुर्दा श्राद्ध आहे. तर काय, दक्षिणे वाचून ब्राह्मण भोजनही घालता येत नाही. कोणतंही कर्म करा ब्राह्मणाच्या हातून, 1 पैसा तरी दक्षिणा द्यावी लागेल. 10 रुपयाचा जीव घातला आणि 1 पैसा दक्षिणा गेली, जेवण फुकट गेलं. म्हणून पुरती त्याची दक्षिण होईल. राजा, दिशा कोणती आहे? जल कुणाला म्हणतात? श्राद्धाची योग्य वेळ कोणती आहे? धर्मराज म्हणतात, महाराज, दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नाही. खरी दिशा संत आहेत. मार्ग दावून गेले. दिशा पाहिजे असेल तर संत ही दिशा आहेत. आणि आकाशातच जलाचा साठा आहे. तुम्ही म्हणाल नदीत जल आहे किंवा तसं नाही आहे. परस्पर मेघ, फॉलो मी फर्स्ट, मेघ आणि समुद्र हे एक दुसऱ्याचे उपजीव्य आहेत. उपजीव्य कळलं काय? उपजीव्य म्हणजे कोण कोणाला जीवन देतो. उपजीव्य म्हणजे कोण जगवतो. मेघाला जल मिळते समुद्रापासून ढग झाले की, आणि समुद्राला जीवन मिळते मेघापासून. हे परस्परांचे उपजीव्य आहेत. याच्याकरता जर मेघ नसतील, दिशा आणि जल, श्राद्धाची वेळ तशी तिथीनं कोणती असो, पण योग्य ब्राह्मण, योग्य काल वेळ असणं ही श्राद्धाची योग्य वेळ आहे. आता ही 18 प्रश्न आहेत, इन्क्लुडिंग ऑल. याच्यात महत्त्वाचा प्रश्न शेवटचा आहे, जो मी आता तुम्हाला सांगतो. बकाच्या रूपात यमधर्म स्वयं आहे. त्यांनी सांगितलं, मी तुझा पिताच आहे, मी यमधर्म आहे. माझं बकाचं रूप खोटं आहे, मी यक्ष आहे. तुझ्या परीक्षेकरता आलो. तुझे 4 भाऊ मेलेले आहेत, तू सगळ्यात मोठा आहेस, जिवंत आहेस. कोणालाही एकाला मी जिवंत करतो, बोल कोणाला जिवंत करू. धर्मराजाने तात्काळ उत्तर दिले नकुलाला. नकुलाला काय करशील? नकुलाचं भीमाला जिवंत करा म्हणायला पाहिजे होतं, अर्जुनाला जिवंत करा म्हणायला पाहिजे होतं. नकुलाचा उपयोग काय तुला? सांगितलं, महाराज, मी धर्मत्याग करत नाही, प्राणत्याग केला तरी. माझ्या माता 2, आम्ही 3 भाऊ आहोत, मोठा मी जिवंत आहे. माझी सापत्न माता माद्री
तिला 2 पोरं, नकुल सहदेव. हे दोघे मेलेले आहेत. म्हणून माझी माता सापत्न पुत्रवान राहावी याच्याकरता नकुलाला जिवंत करा. हाच धर्म आहे. धर्माने सांगितलं यू आर पास. बट दॅट वॉज द सेकंड एक्झाम, नॉट थर्ड. राजा, तू धर्मरक्षण केलं याकरता तू माझ्या अंशानं जन्माला आला आहेस. मी तुला निश्चित रूपानं सांगतो, तुझ्यात यश, सत्य, यम, शौच, रुजुता, अचापल्य, दान, तप, ब्रह्मचर्य हे सगळे 10चे 10 गुण तुझ्यात आहेत. आणि म्हणून प्रत्यक्ष धर्मरूप तू आहेस. याच्याकरता तुझ्याकडून चूक होण्याची संभावना नाही. विराट नगरात कंकभट म्हणून राहिले, चक्रवर्ती राजा. पण इतराचं मनोरंजन करण्याकरता गर्भाप्रमाणे अज्ञातवासात 1 वर्ष काढलं. ते काय महाराज, त्यांच्या रक्तातही फार किंमत होती. कारण त्यांच्या मस्तकावर फासा मारला. मी तुम्हाला विराट सांगताना सांगेन, नाकातून रक्त आलं. सैरंध्रीच्या विषयात द्रौपदी होती, तिनं पटकन सोन्याचं पात्र आणून ते रक्त घेतलं, खाली नाही पडू दिलं भूमीवर. अर्जुन होते पण वेषांतरात होते. त्यांचा तो विजळ्याचा वेश होता. त्यांनी सांगितलं हे रक्त बरं झालं, जर हे रक्त भूमीला लागलं असतं ना तर अर्जुनाची प्रतिज्ञा आहे, युद्धा वाचून धर्मराजाचं रक्त जो भूमीवर सांडील त्याचा वंशच मी संपवेल. म्हणून विराटाचं कुल अर्जुनाने संपवलं असतं. बऱ्याच गोष्टी आहेत. जेव्हा शेवट झाला त्यावेळेला कुंतीने सांगितल्यावर कर्णाला जलांजली द्यावी लागली. धर्मराजाने सांगितलं आहे, मला अधर्म घडवलं असतं. कर्ण माझ्यापेक्षा 23 वर्ष मोठा कौमार्य झालेला तुला, पण भाऊ तर आहे माझा. तू मला आधी सांगितलं असतं तुम्ही स्वतःला राज्याभिषेक करून घेतला असता. काय हा अधर्म तुझ्यामुळे घडला, तू का पोटात ठेवलं? म्हणून माझा शाप आहे, कोणतीही स्त्री याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट पोटात ठेवू शकणार नाही. आणि मग कर्णाला जलांजली त्यांनी दिली. द्यूत क्रीडेत ज्यावेळेला कर्णाला पाहिलं त्याच वेळेला धर्मराज म्हणतात, कृष्णा मला शंका आली. माझ्या आईसारखे कुंतीसारखे पाय, खालचे पाय कर्णाचे मला दिसले, तेव्हा मला शंका आली की हा कुणाचा, हा राधेचा की कुंतीचा? कारण मातृचरण याला हेरिडिटीनं प्राप्त झाले होते. आता तिसरी परीक्षा जी शेवटची आहे थोडीशी बिकट आहे. अँड यू नो व्हेरी वेल आय थिंक. धर्मराज परीक्षितीला राज्याभिषेक केल्यावर मग हिमालयात गेले. आत्ता जे आपण नारायणाला जातो तिथून पांडव जिथे गेले तो मार्ग तुम्हाला तिथले पंडित दाखवतात. स्वर्गारोहण स्थान बोर्डच आहे तिथे. तिथून पांडव पुढे गेले, फक्त द्रौपदी होती. बर्फ सोडून काहीच नाही, ऑक्सिजन नाही, श्वास घेता येत नाही. सगळ्याच्या आधी ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन द्रौपदी पडली. बर्फात पडली म्हणण्यापेक्षा मेली. भीम होते पुढे. भीमाने ओरडून सांगितलं, दादा धर्मराजाला, द्रौपदी गॉन. काय उत्तर दिलं असेल त्यांनी? त्यांनी सांगितलं, आपण 5 भाऊ हिचे पती होतो, पण ही पार्शल होती. हिचं प्रेम अर्जुनावर जास्त होतं, त्या पापामुळे ही गेली. मग सहदेव पडला. भीमाने सांगितलं, दादा सहदेव गेला. सांगितलं, तो तलवार चालवण्यात तयार होता ठीक आहे, पण त्याला असं वाटत होतं की माझ्यासारखा बुद्धिमान माणूस जगात कोणी नाही, कृष्णी माझी बरोबरी करणार नाही. या मूर्खपणाच्या अहंकारामुळे तो मेला. मग नकुल पडले. नकुला हा ते नकुला. नकुल पुरुष असून एवढं सौंदर्य होतं त्याला की स्त्रीलाही नसेल एवढं सौंदर्य होतं नकुलाला. नकुल मेल्यावर सांगितलं त्याला स्वतःच्या सौंदर्याचा अहंकार होता, त्या पापानं मेला. मग पडले अर्जुन. भीमाने सांगितलं, दादा अर्जुन पडले. सांगितलं, त्यांनी माझ्यासमोर प्रतिज्ञा केली होती, मी हे भारतीय युद्ध 3 दिवसात संपवीन. नाही संपवू शकला, 18 दिवस लागले. त्या प्रतिज्ञाभंगाच्या पापामुळे अर्जुन मेला. आणि मग भीम पडले. मरता मरता भीमाने सांगितलं, दादा मी चाललो. माझं पाप काय? सांगितलं, अतिभोजनाचं पाप. 50 माणसाचं अन्न एकटा खात होता. अतिभोजन करणाऱ्याला पाप लागते, म्हणून त्या पापानं तू मरतो आहेस. बी अलर्ट. हा वेद आहे, वेद.
ही जी इट इज नॉट टीचिंग, लक्षात ठेवा. आणि शेवटी उरले धर्मराज एकटे. तुकोबाराचं श्राद्ध होत नाही, मी काल सांगितलं तुम्हाला. ते स्वर्गाला नाही गेले, वैकुंठाला गेले, श्राद्धच होत नाही. आणि धर्मराज सदेह स्वर्गाला गेले म्हणून त्यांचं श्राद्ध होत नाही. मातली नावाचा सारथी आहे इंद्राचा, त्याला रथ घेऊन पाठवलं, सांगितलं तू याच मानव देहाने धर्मराजाला स्वर्गात घेऊन. योगायोग असा होता, बर्फात चालत असताना एक तासभर एक कुत्र त्यांच्याबरोबर चालत होतं, श्वान. ते काही वागवलेलं नाही, काही घेणं देणं नव्हतं. पण जेव्हा मातलीनं रथ आला आणि सांगितलं की महाराज तुम्हाला इंद्राने बोलवलं आहे, रथात बसा, निघालो. त्याने सांगितलं ठीक आहे मी बसतो, पण शहाण्या माणसाने आपत्कालात काही वेळ आपल्याला साथ दिलेल्या माणसाला एकटं सोडू नये, हा धर्म आहे. म्हणून हा कुत्रा माझ्याबरोबर आहे, 1 तासापासून या कुत्र्याला बसवून घेशील तर मी स्वर्गात चालतो, अदरवाईज यू कॅन गो. तर काय सांगू तुम्हाला, आपण त्याच्या जागी असतो तो काय केलं असतं? कुत्र्याकरता स्वर्ग सोडला असता? अनोळखी, याचं घेणं देणं नाही. अरे बापाकरता भावाकरता कोण सोडेल स्वर्गाला? कोण कुणाकरता सोडतो? त्यांनी सांगितलं कुत्रा जर नेत नसाल रथात मी येत नाही. कुत्रं होतं नकली. यमधर्म कुत्र्याच्या शरीरातून प्रगट झालं. त्याला सांगितलं बाबा ही तुझी 3री परीक्षा आहे, पण फायनल एक्झाम अजून व्हायची आहे. सांगितलं आता काय राहिलं कळेल तुला, थोडा वेळ थांब. तू धर्मत्याग केला नाहीस, कुत्र्याकरता स्वर्गही त्यागला. 100 आउट ऑफ 100 स्वर्गात गेला. स्वर्गात सुवर्ण सिंहासनावर दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण ही सगळी चांडाळ चौकडी, गँग ऑफ 4 सगळे बसलेले आहेत. धर्मराजांनी पाहिल्यानंतर इंद्राला प्रश्न विचारला, महाराज हे पापी स्वर्गात ज्याने अग्नीत जाळलं, त्याच्यामुळे अनेक स्त्रिया विधवा झाल्या, हे पुत्रिक झाल्या, आणि जन्मभर वनवासात राहून कृष्णसेवा करणारे माझे भाऊ सांगितले ते नरकात आहेत. काय बोलता? सांगितलं येस, मी नाही राहत स्वर्गात, मला माझ्या भावाकडे पाठवा. जर सेवकाला सांगितलं येऊन जाईल. धर्मराज युधिष्ठिर जेव्हा, नर्क हा लोक नाही आहे, भावनेचा लोक आहे, मी नंतर एक्सप्रेशन देतो याचं आफ्टर सम टाईम. आय वुड लाईक टू से यू वन थिंग ओनली, ही टेक्निकल लँग्वेज असते ही कळावी, कारण शब्दार्थ वेगळा असतो. नरकाच्या काठावर जेव्हा त्याला नेलं तेव्हा दिसत काही नव्हतं, फक्त आवाज येत होता. हा द्रौपदीचा आवाज आहे, हा कुंतीचा आहे, हा नकुलाचा आहे, हा भीमाचा आहे. आवाजावर ओळखलं माझे भाऊ या नरकात आहेत. त्यांनी सांगितलं दादा तुम्ही धर्मवाना थोडा वेळ उभे राहा, आम्हाला यातना 2 मिनटापासून आम्ही भोगतो आहे, तुम्ही आल्यावर या शिथिल झाले. आवाज येणं बंद झाला 2ऱ्या मिनटाला. सेवकाला सांगितलं का रे आत्ता आवाज येत होता माझ्या भावांचा, कुठे गेले? सांगितलं स्वर्गात आहे. अरे आत्ता आपण आलो की तिथून? महाराज हा सीन ट्रान्सफर झाला आहे, नाटकाचा 2रा अंक सुरू झाला, पडदा पडलेला आहे, यू टू कम विथ मी. धर्मराजाला पुन्हा स्वर्गात घेऊन गेलं. आता तिथे दुर्योधन, दुःशासन कोणीच नाही. पांडव बसले आहेत, द्रौपदी आहे, कुंती आहे, सुवर्ण सगळे बसले आहेत. त्यांनी इंद्राला विचारलं मला व्हॉट इज रॉंग, हे काय? मी थोड्या वेळापूर्वी आलो, हे सगळे पापी ते स्वर्गात आहे. सांगितलं आता कलीचा काल आहे, पापीच सुख भोगतील, विमानात प्रवास करतील, भोगतील. पुण्यवानाला तर ते 500 महाराजची झोपडी आहे त्यांच्याकरता, कारण पाप्यांचा उदय काल आहे. ऑल दे डिपेंड्स अपॉन ऑल ऑफ यू. ऑल ऑफ यू आर द किंग मेकर्स, फॉलो मी. त्याला काही इलाज नाही. हे कसं झालं? सांगितलं सांगतो. तुझं मानवी शरीर कायम आहे आणि त्या चित्तात अजून दोष आहे वासनेचा, ते या सीमेवर टाकावं लागेल तुला. इथे हे चालणार नाही, पण मी तुला याचं कारण सांगतो. तू पहिल्यांदाला तुला काय दिसलं? दुर्योधन, दुःशासन, शकुनी हे स्वर्ग दिसलं ना? ठीक. प्रत्येक माणूस 100% पापी नसतो. 100% पुण्यवान जगात कुणी नाही, मिक्सचर आहे. पर्सेंटेज कमी जास्त राहील आणि त्याच्यामुळे आमचा नियम आहे जे कमी असेल ते आम्ही आधी भोगवतो जीवा. कौरवांनी ब्राह्मण भोजनं दिली, यज्ञ केले, त्यांचं एवढंसं पुण्य होतं म्हणून घटकावर त्यांना आम्ही स्वर्गात बोलावलं. आणि पांडवाचं थोडंसं पाप होतं, नरोवा कुंजरोवा होतं की नाही, द्रोणाला फसवून मारावं लागलं की नाही, म्हणून त्या पापामुळे क्षणभर त्यांना नरक दिसला. आत्ता तुमच्या पुढे सगळं पुण्यच आहे, म्हणून तुम्ही आता
इथेच आज स्वर्गात. आणि आता रव रव हा शब्द वेगळा आहे. आता कौरव नरकातच आहेत. मला काय सांगायचं आहे, ज्या वेळेला स्वर्गात दुर्योधनादिकांना पाहिल्यावर धर्मराजाने इच्छा नाही केली, नरकात मी जायला तयार आहे माझ्या भावाजवळ, हा लास्ट पेपर होता धर्मराज युधिष्ठिरांचा. आणि त्यानंतर धर्माने सांगितलं त्याला काही कारण नाही, शरीर जोपर्यंत राहील तोपर्यंत शरीराला वासना, ज्याला आपण लिंगदेव म्हणतो, सूक्ष्मदेव म्हणतो, तो चिकटलेली असते आणि कारणदेव अज्ञानाच्या माध्यमातून असते. सो दॅट यू विल हॅव टू लिव्ह इट. वासनाक्षय वाचून इथे नाही राहत आहेत. ज्या वेळेला वासनाक्षय झाला, शरीर सोडलं, त्यावेळेला धर्मराज सदेह साहेब, पण लक्षात ठेवा, सदेह स्वर्गात गेले, पण स्वर्गात गेल्यावर देह सोडावा लागला तिथे, कारण स्वर्गात सदेह जाण्याची व्यवस्था नाही. वैकुंठ गमन मी ते सांगितलं, ते आता अनेक वेळेला आपण अमरावतीत 8 दिवस बोललो, पुढेही बोलू, तो चॅप्टरच क्लोज केला आपला. त्याच्यामुळे त्याच्यावर वाद किंवा चर्चा करण्याचा तुकोबरायाविषयी विषय राहिलेला नाही आहे. आता युधिष्ठिर सांगायला ॲटलिस्ट माझ्या मते 3 तास तरी लागतात. शॉर्ट करून किती शॉर्ट कराल. आता उरलेला युधिष्ठिर हे कॅरेक्टर आपल्याला थोडंसं भीम किंवा विदुराच्या कॅरेक्टरमध्ये मिक्स करावं लागेल. दुपारी मी तुम्हाला विदुर सांगेन. मी तुम्हाला आरंभाला सांगितलं, व्याकरणात उर प्रत्यय लावून 2 शब्द झाले आहेत, विदुर आणि विदुर. तिसरा शब्द नाही आहे. विदुर म्हणजे इंद्रचं वच. आणि विद्वत्तेत विदुराच्या बरोबरीचा कोणी नाही म्हणून विदुर हा शब्द आहे. विदुराचा जन्म आधी तुम्हाला माहीत आहे, त्यात सांगण्यात काही विशेष नाही आहे. पण महाभारतात उद्योग पर्वात विदुर नीती आली आहे, जिचे 750 श्लोक आहेत. आणि 750 श्लोक एका रात्रीत धृतराष्ट्राला विदुराने सांगितलेले आहेत. आणि मला तुम्हाला 1.5 तासात विदुरनीती सांगायची आहे, म्हणजे विदुरांचं जीवनच सांगायचं आहे, होल लाईफ. त्यात विदुरनीती किती मिनटं, विदुरांचं जीवन जन्माआधी किती वेळ, कारण विदुर म्हणजे विदुर आहेत ना. तुम्हीच म्हणताना तुम्ही ऐकलेलं आहे ना, भगवंतांनी विदुराच्या घरी कण्या खाल्ल्या, कण्या नाही खाल्ल्या, पंचपक्वान्न जेवले. कण्या हे आपण म्हणतो, इनफॅक्ट फार वेगळी आहे, कारण ते भारतीय शासनाचे प्रधानमंत्री होते, चीफ मिनिस्टर. विदुर अतिशय श्रीमंत, सगळी व्यवस्था होती, दास दासी काय असेल नसेल ते सगळं होतं. पण मनानं ते याप्रमाणे कृष्ण भक्त असल्यामुळे, जसं तुकोबारायांनी जाणून दिवाळं काढलं त्याप्रमाणे कदान्न भोजन करत असत, कण्या खात असत. सुवर्णाच्या पात्रात नाही, पत्रावळीवर कण्या भाजून किंवा पक्व करून त्या जेवत असत. आपण सकस अन्न खाल्ल्यावर आपल्या ठिकाणी रज वीर्य निर्माण होऊन आपल्या ठिकाणी माज निर्माण होईल. धन वाईट नाही आहे, मी तुम्हाला सांगतो, धनाचा माज. 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. या लागी शरीर सांडवा की जे सकळ गुणाचे लोण उतरीचे संपत्ती मधु सांडीचे कुरवंडी करून मग निसिंबा उल्हास पतन पुष्पम फलम तो याच्यावर ते आहेत सगळे. त्याचं काय आहे, धनाचे दोष नाथ माऊलीनं 15 सांगितले, पण पॉवर करप्ट्स अँड करप्ट्स ॲब्सोल्युटली. लॉर्ड बेकनचं म्हणणं असं आहे की तुम्हाला सत्ता मिळाली की तुमच्याजवळ धन येईल, आणि धन मिळालं की तुम्ही भ्रष्ट झाले. लक्षात आलं काय. धन कसं येते, धन सत्तेच्या माध्यमातून येते. आणि सत्ता आपल्या भारतात अर्वाचीन प्राचीन सज्जनांना मिळालेली आहे. राजेंद्र प्रसादांना सत्ता मिळाली होती, धन मिळून माज आला नाही. सर चिंतामणराव देशमुखांना माज आला नाही. आपले आजचे खासदार मंत्री संत्री सगळे माजलेले आहेत सत्तेमुळे, धन आलं त्याच्यामुळे. धनाचं काय करावायचा पत्ता नाही त्यांना, कारण खंती ते न करा त्याला काही इलाज नाही. दे नो नथिंग इन फॅक्ट. तुम्हाला काय वाटते, सत्ता मिळाली म्हणतो तुम्ही सर्वज्ञ होता का. नाही, सर्वज्ञ तुकोवर आहेत. ज्याला राहायला झोपडंही नव्हतं ते सर्वज्ञ आहेत. तुमच्याजवळ सगळं असून तुम्ही फकीर आहात. नथिंग. काय येशाम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म. या 10 पैकी काय आहे तुमच्याजवळ, काही नाही. मग आम्ही का भोगतो. दैवम फलते सर्वत्रम. पूर्वजन्मीचं पुण्य आहे. पूर्वजन्मीचं पुण्य असेल, बंगला राहील, गाडी राहील, बायको मिळेल, संतान होईल, हे आत्ता होईल. पण आत्ताचं जे कर्म आहे ते क्रियमाणात परिवर्तन जेव्हा होईल तेव्हा खंती ते न करा. म्हणून मागचं पाहूनही भगवंताची कृपा आहे, सत्कर्म केले त्याला आठवावं आणि पुढे सत्कर्म करावे, म्हणजे ही कुगती होणार नाही. हा या कॅरेक्टरचा सार आहे. पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव ठाला ठाला ठाला.